नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सनी त्याच्या बॉडीगार्ड्सला काढून देतो आणि म्हणतो की मी इथे पब्लिक इव्हेंटसाठी आलो नाही आहे, त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. ते निघून गेल्यावर वामन शेठ तिथे येतात. तर सनी त्यांना सांगतो, वामन शेठ तू नाही आलास तरी चालेल. खरं तर तो मल्हार कामत सिंगर आहे ना, त्याने मला त्याच्या घरी डिनरसाठी बोलवलं आहे. तेव्हा तू एक काम कर, तू नको येऊस, तू थांब. पण मी सांगितलेलं काम तुझ्या लक्षात आहे ना? काहीही कर, परंतु मोनिका राज्याध्यक्षला ट्रेस कर. त्यावर वामन म्हणतो की हो. सनी म्हणतो की मी इंडियामध्ये फक्त कॉन्टेस्टसाठी आलो नाही आहे, मी मोनिकाला भेटायला सुद्धा आलो आहे आणि तुलाही हे चांगलं माहिती आहे. तर वामन म्हणतो की हो मला माहिती आहे सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी लवकरात लवकर तिला शोधतो. तुम्ही बसा निवांत गाडीत. आणि मग सनी गाडीमध्ये बसतो आणि मनामध्ये विचार करत असतो, मी जेव्हा मुंबई सोडून गेलो तेव्हा मोनिका प्रेग्नेंट होती. मला भेटायचं आहे आमच्या मुलाला, त्याची ओढच मला इतक्या लांब घेऊन आली आहे. आणि मग सनी त्याच्या ड्रायव्हरला सांगून मल्हारच्या घराकडे निघालेला असतो. तर इकडे मल्हार सनीसाठी जेवण बनवण्यासाठी स्वतः किचनमध्ये असतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. जय म्हणतो की अरे बापरे, केवढे हे पदार्थ. क्षमा म्हणते की आणि तुम्हाला माहिती आहे यातले काही पदार्थ भाऊजींनी स्वतःहून केलेत, या दोघांना आवडतात म्हणून. त्यावर पिहू विचारते की डाडा तू खरंच एवढं सगळं बनवलंय? मल्हार म्हणतो की हो, सगळं काही नाही, पण मला जेवढं जमतंय तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला. पिहू म्हणते की वा डाडा, तू खरंच ग्रेट आहेस. मल्हार म्हणतो की बरं आजीने गावावरून आणलेला प्रसाद खाल्ला का तुम्ही? तेव्हा दोघंही मुलं म्हणतात की हो खाल्ला. तर आजी म्हणते की तो तर कधीच फस्त केलाय दोघांनी. राज म्हणतो की गुरुजी आणि मंजुळा आईसुद्धा मंदिरात गेली आहे, आम्ही जिंकलोय म्हणून. आता ती सुद्धा येत असेल तिथला प्रसाद घेऊन, मग आपण तो सुद्धा खाऊयात. इतक्यातच मोनिका देखील तिथे आलेली असते आणि मोनिका एकटीच एरझरे घालत असते. मोनिका फारच टेन्शनमध्ये असते आणि तिचा तो चेहरा बघून स्वराज मल्हारला म्हणतो की मल्हार गुरुजी, मनुका काकू खूपच रागात दिसते, तुम्ही जरा मनवता का तिला? विजय म्हणतो की हो मल्हार, हे काम तूच करू शकतो, जा आणि तिला जेवायला बोलाव बरं. मल्हार म्हणतो की अरे दादा, मी लाख वेळा बोलवेल, परंतु जर तिला यायचंच नसेल तर काय करायचं? स्वराज म्हणतो की मग तुम्ही त्यांना सांगा की पिहू सुद्धा नाही जेवणार, मग बरोबर येतील त्या. आणि मग मल्हार मोनिकाजवळ बोलायला जातो, परंतु तितक्याच दरवाजाची बेल वाजते आणि दरवाजा उघडण्यासाठी मोनिका दरवाजावर जाते. जेव्हा मोनिका दरवाजा उघडते तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण दरवाजावर दुसरं तिसरं कोणी नसून ज्याला ती घाबरत असते तो सनी असतो. आणि सनीला सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो की कारण तो एवढ्या वेळ जिला शोधण्यासाठी मुंबईमध्ये आलेला असतो ती आता त्याच्या समोर असते. अशा प्रकारे मोनिका आणि सनी आता एकमेकांच्या समोर आलेले असतात. मल्हार तिथे येतो आणि म्हणतो की वेलकम मिस्टर शुभंकर, आणि मोनिकाची ओळख करून देत म्हणतो की ही माझी वाईफ आहे मोनिका कामत. हे ऐकून तर सनीला पुन्हा एकदा दुसरा मोठा धक्का बसतो. सनी मनातच म्हणत असतो की मोनिकाने मल्हारसोबत लग्न केलंय. मल्हार सनीची ओळख करून देत मोनिकाला म्हणतो की हे शुभंकर ठाकूर, हे आपल्या कॉन्टेस्टचे चीफ गेस्ट होते, यांना तर तू बघितलंच असशील. मोनिका अगदी दबक्या आवाजात म्हणते की हॅलो शुभंकरजी. सनी हॅलो बोलत मोनिका समोर हात पुढे करतो. मोनिका मात्र त्याच्या हातात हात न मिळवता त्याला नमस्कार करते आणि त्याला हॅलो बोलते. तर मोनिका मल्हारला म्हणते की मल्हार, अरे तू मला सांगितलं नाही की हे येणार आहेत म्हणून. तेव्हा मल्हार तिला सांगत असतो की अगं पिहूच्या आणि स्वराजच्या सेलिब्रेशनच्या गडबडीत तुला सांगायचं राहूनच गेलं. अगं मला तुला सांगायचं होतं की यांना आपण डिनरला बोलवलंय ते. सनी म्हणतो की अरे मल्हार, तुला मी काय सांगितलंय की आम्हाला आवजावं करायचं नाही. अरे फॉर्मॅलिटीज नसतात करायच्या, आणि फॉर्मॅलिटीज जर केल्या तर माणसं एकमेकांपासून लांब जातात. खरं तर हा टोमणा त्याने मोनिकाला मारलेला असतो. सनी मोनिकाला म्हणतो की मोनिका, तुम्ही मला एवढ्या रेस्टलेस का दिसताय? मला इन्व्हाइट केलेलं तुम्हाला आवडलं नाही का? मोनिका म्हणते की अहो असं खरंच काही नाही आहे. तर सनी म्हणतो की खरं तर मी तुम्हाला सुद्धा स्पेशली भेटायला आलोय. मोनिका घाबरतच विचारते की मला आणि का? त्यावर सनी उत्तर देतो की खरंच मल्हार कामत सारख्या यशस्वी माणसाच्या मागे नक्की कोण आहे हे बघायचं होतं मला, त्याची खरी इन्स्पिरेशन. आणि ॲक्च्युली मला मल्हारला देखील थँक्यू म्हणायचं होतं, त्याने जी काही माझी मदत केली त्यासाठी. मल्हार म्हणतो की अरे आत्ताच तर तू म्हणालास ना की नो फॉर्मॅलिटीज म्हणून, आणि आता पुन्हा तूच थँक्यू वगैरे पुराण सुरू केलंस, आणि तेही तिथे उभं राहून. मल्हार सनीला आतमध्ये बोलवतो. सनी आतमध्ये येतो आणि मोनिकाला तो बुके देतो.
मोनिकासुद्धा अगदी घाबरत घाबरत तो बुके ॲक्सेप्ट करते. मल्हार सनीला आतमध्ये बोलावत असतो आणि तो जरा पुढे निघून गेलेला असतो. तेव्हा सनी मोनिकाकडे बघत म्हणतो की अजूनही फ्रेश आहेत ही फुलं. मोनिकाचा सुद्धा सगळा भूतकाळ हा तिच्या डोळ्यांसमोर असतो. सगळ्या आठवणी ह्या ताज्या झालेल्या असतात आणि दोघंही एकमेकांकडे बघत असतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. सनी तिथून निघून गेल्यावर मोनिका कुठेतरी श्वास सोडते. मोनिका प्रचंड घाबरलेली असते. तिला नक्की काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. तर इकडे इला ही विक्रमला म्हणते की विक्रम, मोनिकाचा मेसेज आला होता की सनी तिच्या घरी पोहोचलाय. हे ऐकून विक्रमलाही मोठा धक्का बसतो. इला म्हणते की मोनिकाला वाटलेली भीती अगदी बरोबर होती. आपल्याला वाटते त्यापेक्षा जास्त वेगाने घडताय गोष्टी. जर त्या सनीने मल्हारच्या घरच्यांना आणि मल्हारला जर सगळं काही सांगितलं तर, पिहू जर त्याची मुलगी आहे हे सगळं जर सगळ्यांना कळलं तर किती त्रास होईल मोनिकाला त्या घरात. विक्रम म्हणतो की तिला कोण त्रास देणार आहे आणि माझ्या मुलीला त्रास देणं काय एवढं सोपं आहे का. इला त्याला म्हणत असते की अरे असं काय करतोय, अशाने तिचं लग्न मोडेल आणि बदनामी होईल तिची सगळीकडे. हे बघ, त्या सनीला लाईटली घेऊन अजिबात चालणार नाही. मला तर आता खात्री पटली आहे की 9 वर्षांपूर्वी जे काही घडलंय त्याचा बदला घेण्यासाठीच तो इथे आलाय. अरे नुसतं बघत काय बसलायस विक्रम, अरे हाताबाहेर सर्व चाललंय, जरा काहीतरी कर. विक्रम म्हणतो की काय करू मी आता, त्या मल्हारच्या घरी जाऊ का. घरी जाण्याने काय प्रॉब्लेम सुटणार नाहीये, तर प्रॉब्लेम अजून वाढणार आहेत. आय होप सनी काही गडबड आता करणार नाही. इला म्हणते की आणि समजा त्याने काही गडबड केलीस तर काय करणार आहेस याचा विचार करून ठेवलायस का तू. त्यावर विक्रम म्हणतो की हो केलाय. तो सनी जिवंत परत जाणारच नाही इथून. तर इकडे मल्हार हा सनीची आईशी, विजयदादाशी, क्षमा वहिनींची आणि मंजुळाबाईंची ओळख करून देतो. पिहू आणि स्वराजची ओळख करून देत मल्हार हा सनीला म्हणतो की हे आमचे 2 छोटे महारथी, यांना तर तू ओळखतोस. स्वराज लगेचच उठून म्हणतो की हॅलो काका. मल्हार पिहूची ओळख करून देत म्हणतो की ही माझी आणि मोनिकाची मुलगी पिहू कामत. तेव्हा मात्र सनीला मोठा धक्का बसतो. पिहूला बघून तो मनामध्ये म्हणत असतो की याचा अर्थ ही नक्कीच माझी आणि मोनिकाची मुलगी आहे. सनी पिहूला जवळ बोलावतो आणि तिला चॉकलेट देतो आणि म्हणतो की हे तुझ्यासाठी. पिहू त्याला थँक्यू म्हणते आणि तिथून जायला लागते. तर सनी पुन्हा तिला म्हणतो की बाळा थांब. सनी तिला जवळ घेत असतो आणि म्हणतो की तुझ्यासारख्या गोड मुलीसोबत बोलायला मला खूप आवडेल. सनीचं पिहूसोबतचं बोलणं बघून मोनिकाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सनी हा पिहूला कॉम्प्लिमेंट देत बोलतो की पिहू बाळा, केस तुझे खूप सुंदर आहेत, ते कधीही कापू नकोस. तेव्हा पिहू म्हणते की थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट अंकल. तेव्हा सनी मनातच म्हणत असतो की अंकल नाही बाळा, तुझा डॅड असेल कदाचित मी, आणि तू माझी मुलगी. तुला मी ही खरी ओळख तुझी लवकरच मिळवून देईल. मी अगदी मनापासून मोनिकावर प्रेम केलं होतं, परंतु मोनिकाने मला फसवलं. मी आता तुझी फसगत नाही होऊन देणार. अगं तुझ्यासाठी तर एवढा दुरून आलोय मी. स्वराज जेव्हा मोनिकाकडे बघतो तेव्हा म्हणतो की मनुका काकू, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का आणि तुम्हाला एवढा घाम का आलाय. सगळे आता मोनिकाकडे बघू लागतात. तर मोनिका म्हणते की काही नाही, सकाळपासून जरा कॉन्टेस्टची दगदग होती ना म्हणून, बाकी काही नाही. आणि म्हणतो की खरं तर आपण कॉन्टेस्टच्या स्टेजवरच भेटलो होतो, परंतु तुम्ही मला कुठे दिसला नाही. पिहू म्हणते की मम्मा माझ्यावर रागवली आहे, मी सेकंड आले ना म्हणून ती तशीच रागाने निघून गेली. मल्हार म्हणतो की अगं पिहू, हे सर्व काय सांगत बसलीस तू त्यांना. तेव्हा सनी पिहूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की बहुतेक मी तिला खूप जवळचा वाटतोय. तो पिहूला म्हणतो की पिहू बेटा, तू सेकंड आलीस म्हणून तुझी मम्मा तुझ्यावर रागवली नसणार. आई कधीच मुलांवर रागवत नाही. तिचं रागवायचं कारण काहीतरी वेगळंच आहे, राईट मोनिका. मोनिका आता घाबरलेली असते. मोनिका म्हणते की तसं काहीच नाही आहे, तुम्ही कॅरी ऑन करा, मी जरा आतमध्ये जाते. तर सनी मल्हारला म्हणतो की मल्हार, आता मला अगदी कन्फर्म झालं आहे की तू मला इन्व्हाइट केलेलं यांना आवडलेलं नाही. मल्हार म्हणतो की अरे काही पण काय म्हणतोय, तुझा सेन्स ऑफ ह्युमन चांगला आहे, आता पटलंय मला. चला मग आपण गप्पा काय मारत बसलोय, चला आपण जेवायला घेऊयात. तर सर्वजण आता जेवायला बसत असतात. मल्हार त्याच्या खुर्चीवर सनीला बसायला सांगत असतो. तर सनी म्हणतो की अरे ही माझी जागा नाही आहे, ही तुझी जागा आहे, कुटुंब प्रमुखाची जागा आहे. मल्हार म्हणतो की अरे खरंच असं काही नाही आहे, आत्ताच तर तू म्हणालास ना की नो फॉर्मॅलिटीज, आणि तू आमचा पाहुणा आहे तर बस ना. तेव्हा सनी म्हणतो की नाही, ही तुझी जागा आहे, तूच इथे बसायचंस. मल्हार म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु तू इथे बस. आणि मग मल्हार त्याच्या जागेवर बसतो. तर त्याच्या एका बाजूला मोनिका बसलेली असते आणि एका बाजूला सनी बसलेला असतो. सनी आणि मोनिका आता एकमेकांसमोर बसलेले असतात. मोनिका मात्र सनीला फारच घाबरलेली असते. सनी मल्हारला म्हणतो की थँक्यू सो मच की तू मला डिनरसाठी इन्व्हाइट केलं. मल्हार म्हणतो की अरे काही नाही, तू आपल्या घरातलाच आहेस.
सनी मोनिकाला म्हणतो की बाय द वे मोनिका, मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतंय की आपली जवळची ओळख आहे. त्यावर मोनिका म्हणते की नाही, मला तर नाही असं वाटत. सनी म्हणतो की बघा, म्हणजे तुम्हाला आठवतं का? तुम्हाला खरंच काही आठवत नाही आहे? कारण मला तर सगळं आठवतंय, म्हणजे तुम्हाला आठवलं तर सगळी मज्जा आहे. मल्हार म्हणतो की वहिनी बघितलं का, एरवी बायकांना बारीकातली बारीक गोष्ट आठवत असते. आणि मोनिका, तुलाच नाही आठवत? एकदा आठवून तर बघ की तुमची कधी भेट झाली होती ते. सनी म्हणतो की फक्त भेट नाही तर ओळखसुद्धा होती खूप चांगली. मोनिका म्हणते की मला नाही आठवत, ॲब्सोल्युटली नॉट, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. सनी म्हणतो की करेक्ट, तुम्हाला तर मी वेगळंच समजत होतो. कदाचित माझा गैरसमज झाला असेल आणि ओळख काय होतच राहते. क्षमा म्हणते की पण आताच तर तुम्ही म्हणालात की तुम्हाला सगळं आठवतंय म्हणून. सनी म्हणतो की अहो वहिनी, गंमत केली हो मी. मल्हार सनीला म्हणतो की खरं तर तुझ्या आवडीनिवडीविषयी आम्हाला काही जास्त माहीत नव्हतं, म्हणून मग आम्ही असं घरगुतीचंच जेवण केलं. तुला आवडेल ना असं घरगुती? सनी म्हणतो की अरे, किती दिवसांनंतर मी असं छान घरगुती जेवण करतोय. आवडणार कसं नाही मला? विजयदादा म्हणतो की आणि अगदी कसं सावकाशपणे होऊ दे, संकोच अजिबात करायचा नाहीस. सनी म्हणतो की छे, संकोच तर मला अजिबातच माहीत नाही. सनी जेवायला लागतो, बाकीचे सर्वजण जेवत असतात, परंतु मोनिका मात्र ताटावर तशीच बसलेली असते. सनी मोनिकाकडे बघून म्हणतो की मोनिका तर स्वतःच्याच घरात संकोच करताय. त्यांनी तर अजून सुरुवातच केलेली नाहीये. मोनिका म्हणते की तसं काही नाहीये. मल्हार म्हणतो की मोनिका, अगं तू तर भाजीच नाही घेतली, घे बरं भाजी. सनी मोनिकाकडे बघून म्हणतो की सर्व कसं छान झालंय ना? आणि मग सगळ्यांना म्हणतो की खरंच सर्व खूप छान झालंय, स्वयंपाक वगैरे. आई म्हणतात की चवीने खाणारा असला ना तर सगळं काही छानच वाटतं. मल्हार म्हणतो की शुभंकर, मला तुला विचारायचंच राहिलं की तू एक ॲक्टर म्हणून स्ट्रगल करत होतास ना, मग हे अचानक बिझनेस वगैरे कसा काय वळालास? सनी सांगतो की प्रेमाने माझी सगळी गडबड केली. आता प्रेम हा शब्द ऐकल्यावर मोनिका मात्र चांगलीच गडबडलेली असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वराज म्हणतो की अहो काका, तुम्ही आणि पिहू हाताची हरकत एकदम सेम करताय, म्हणजे तुम्ही दोघं सारखेच आहात. सनी आणि पिहू दोघंही हातांची हरकत सेम करत असते तेव्हा पिहू म्हणते की अगदी सेम टू सेम. जेव्हा मोनिका हे सर्व बघते तेव्हा मोनिका मात्र खूपच घाबरते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.